नमस्कार. सत्तागारांमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मागील काही दिवसापासून आपण बघतोय विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने देशभरात चर्चा सुरू होती. आपण जंतर मंतरचं देखील आंदोलन बघितलंय आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरू झालेली आहे. सांगण्याचं कारणही असंच आहे. आज छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक या परिसरामध्ये हल्लाबोल युवा संघटनेच्या वतीने एक आंदोलन झालं आणि शांततामय वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि आपले हक्क काय आहेत, नेमकं काय आहे याच्या संदर्भात एक विद्यार्थ्यांसोबत डायलॉग करण्यात आलेला आहे. प्राध्यापक रवींद्र बनसोड यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आहे आणि त्यांच्यासोबतच या नियोजनामध्ये विजय काकडे आणि प्रशांत इंगळे, त्याच्यानंतर प्रशांत बनसोड आणि इतर काही मान्यवर त्या ठिकाणी होते. विद्यार्थी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते, विद्यार्थिनी देखील होत्या आणि या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, केजी टू पीजी विद्यार्थ्यांना मोफत प्रवास मिळाला पाहिजे. एसटी महामंडळ असेल किंवा रेल्वेचा प्रवास असेल. त्यासोबतच पुस्तकांच्या संदर्भात जी मागणी केल्या जाते तर ती तशी मागणी देखील पूर्ण झाली पाहिजे. आणि दुसरं असं की फक्त स्टोरी पाहणारी आणि शेअर करणारी जनरेशन राहू नका, तर स्टोरी बदलणारी जनरेशन म्हणा, असं एक आगळं वेगळं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे. आणि फारच वेगळ्या पद्धतीचं हे आंदोलन होतं आणि त्यांच्या मागण्या देखील एक वेगळ्या होत्या. मुलीप्रमाणे मुलांनाही उच्च शिक्षणात 100% फी माफी करावी, अशी एक मागणी होती. दुसरी मागणी होती कॉलेजच्या विकास निधीची रक्कम जी आहे तर ती शासनानेच भरली पाहिजे. आणि तिसरी मागणी होती 1ली ते 12वी NCERT CBSE ची पुस्तके सर्व शाळांसाठी लागू करावीत व ती मोफत द्यावीत. आणि चौथी मागणी होती KG ते PG सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोफत बससेवा अथवा त्या ठिकाणी सायकली द्याव्यात. रेल्वेमध्ये देखील त्यांना त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. हे आपण बोललोच आहोत. अत्यंत शांततापूर्ण आणि सविनय अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे जबाबदारीला DM, जी आपली जनजीची जी भाषा आहे आणि जी सोशल मीडियाची भाषा आहे. DM म्हणजे डायरेक्ट मेसेज लागत नाही, हक्कासाठी रिमाइंडर लागत नाही आणि स्वतःच्या भविष्याला इन्व्हिटेशन लागत नाही. अस्वस्थ मन हेच निमंत्रण आहे आणि पालकत्व हीच हक आहे, नागरिकत्व हीच जबाबदारी आहे. अशा पद्धतीचं आव्हान आलं होतं आणि या आव्हानाला देखील प्रतिसाद मिळालेला आहे. हळूहळू हे जे आंदोलन आहे हे एक वेगळ्या उंचीवर जाण्याची देखील शक्यता त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना या आंदोलनामुळं कुठेतरी एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सरकार या मागण्यांकडे कसं लक्ष देतं हे पाहणं देखील महत्वाचं असणारच आहे. मात्र सरकारला जागं करण्यासाठी कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे या संदर्भात आपण जाणून घेतलं आहे. काय म्हणाले आहेत प्राध्यापक रवींद्र बनसोड ते आपण बघूया. शासनाने एक JR काढला होता 8 जुलै 2024ला. त्यामध्ये काय केलं त्यांनी की मुलींना जे 50% शिक्षण माफ होतं ती माफी 100%वर केली. म्हणजे मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफी आहे आणि मुलांना मात्र 50%च ठेवली. तर आमचं म्हणणं असं आहे की गरीबाला त्याच्या खिशाला मुलगा किंवा मुलगी कळत नाही, कारण तो दोघांसाठी त्याला तेवढाच खर्च करावा लागतो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की शासनाने हे जे 50% फीस माफी वाढवून 100% मुलींना केली, तसंच मुलींप्रमाणे मुलांनाही उच्च शिक्षण मोफत द्यावं, ही पहिली मागणी आहे. दुसरी गोष्ट, NCERTची जी पुस्तकं आहे ती आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या अभ्यासक्रमाला 1ली ते 12वी लागू करावी. कारण NCERT बोर्डाच्या पुस्तकांवरच नंतर परीक्षा जी असतात महत्त्वाच्या राष्ट्रीय, जसं NEET असेल, JEE असेल, UPSC असेल, या सगळ्या त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे ऐन वेळेवर तिथे गेल्यानंतर त्यांना ते NCERTचा अभ्यास करण्यापेक्षा पहिलीपासून NCERTचा अभ्यास त्यांना करण्यात यावा. ग्रामीण भागातील मुलांना विशेषतः आणि शहरी भागातील देखील KG to PG मोफत पुस्तकं आणि मोफत बस सेवा देण्यात यावी. जिथं कुठं अशी व्यवस्था नसेल तिथं त्यांना सायकलसाठी अनुदान देण्यात यावं. आणि कॉलेजच्या ठिकाणी जो काही डेव्हलपमेंट फंड नावाने 10%च्या आसपास घेतला जातो त्याची पूर्तता शासन जशी फीस करतं तशीच पूर्तता शासनाने करावी.
आंदोलनाचं स्वरूप आम्ही आता उपोषणाला बसणार, कारण आम्ही अहिंसक मार्गानेच आंदोलनाला जाणार, संविधानिक मार्गाचाच अवलंब करणार. पण शासन जर आमची दखल घेत नसेल, कारण शासनाला आम्ही मुख्यमंत्र्यांना, राज्यपाल, सगळ्या मंत्र्यांना, सर्व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आम्ही सगळ्यात अगोदर 9 जुलैला पहिल्यांदा आम्ही त्यांना कळवलं, 9 जुलैला त्यांना पत्र पाठवले. त्याच्यानंतर त्यांच्या ते कदाचित वाचनात आलं नसेल असं समजून नंतर परत आम्ही स्मरणपत्र जे आहे तर ते आत्ता हे 4 ऑगस्टला पाठवले आणि त्यावेळेस 14 ऑगस्टपर्यंत मुदत दिली. 15 ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसणार क्रांती चौकमध्ये असं सांगितलं, पण पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी आम्ही व्यवस्था करून देतो. तर ठीक आहे, आता बघूयात, पण आम्ही आता उपोषणाला बसणार, कारण शासन जर सकारात्मक नसेल आणि शासनाला जर आम्ही सहज बोललेलं ऐकू येत नसेल तर आम्हाला आमचा आवाज वाढवावा लागेल, त्यालाच हल्ला बोल. बघितलं कशा पद्धतीचं या आंदोलनाची पुढची सुरुवात असणार आहे. आपल्याला या आंदोलनाच्या बद्दल नेमकं काय वाटलं आपण कमेंट्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त व्हावं. आमचे व्हिडिओ आवडले तर ते लाईक करावेत, शेअर करावेत आणि चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करावं. धन्यवाद.